नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनेक सेवेकरांचा प्रश्न असतो की आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा आणि कसा करावा. मैत्रिणींनो, आपल्याला जर वेळ असेल तर नक्कीच आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा. तर आता महत्त्वाचा विषय, सत्यनारायण का करावा. तर मैत्रिणींनो, दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण हा केलाच पाहिजे. आणि का करायचा, तर आपल्याला जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेव करत असतात आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याचे काम हे विष्णूंवर आहे. आणि मृत्यूनंतर भगवान शंकर ही जबाबदारी घेतात. म्हणून मेल्यानंतर आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य शंकरांच्या स्थानी असते. आपल्या घरात पैसा न टिकणे, अन्नाला चव न लागणे, त्याचप्रमाणे नको त्या ठिकाणी पैसा खर्च होणे, त्यासाठी अशी काही कारणे असतात. ती काही कारणे आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत नाहीत. तर त्याच समस्या घेऊन जर आपण स्वामी केंद्रात गेलो तर तेव्हा स्वामी केंद्रात आपल्याला दर पौर्णिमेला सत्यनारायण करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुमच्या घरात अशा समस्या असतील, अन्न चविष्ट न लागणे, पैसा न टिकणे, धनधान्याची कमी असणे, अन्न पुरत नसणे, पैसा पुरत नसे किंवा इतर काही कारणे असतील, तर तुम्ही ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करायला सुरुवात करा. आपण जर सलग 12 पौर्णिमा ही सत्यनारायण पूजा केली तर आपल्या परिस्थितीत नक्कीच बदल घडून येतात आणि अनेक भक्तांना याचे अनुभवही आलेले आहेत. मैत्रिणींनो, सत्यनारायण पूजा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या घरातील अन्नाची, धान्याची ही पूजा असते. तुम्हाला आठवत आहे का की आपल्या आजी आजोबा म्हणायचे की घरचं सरत नाही आणि बाहेरचं पुरत नाही. कारण विकतचं धान्य आणल्यानंतर आपल्याला ते कधीच पुरवठा येत नाही. तेच आपल्या घरात पिकलेलं असतं ते आपल्याला कधीही नेहमी पुरवठा येतं. कारण का, बाहेरून ज्यावेळेस आपण धान्य आणतो त्यावेळेस ते अनेकांच्या हातातनं गेलेलं असतं आणि त्यामुळे त्यात जास्तीत जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी पसरलेली असते आणि आपण तेच अन्न खातो. त्यामुळे आपल्या शरीरात तसेच आपल्या मनात आणि आपल्या आजूबाजूला देखील तीच निगेटिव्हिटी निर्माण होते. तर त्या अन्नातील निगेटिव्हिटी घालवण्यासाठीच आणि आपल्या घरावर होणारे वाईट परिणाम टाळण्यासाठीच आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे. आपण ज्या प्रकारचं अन्न खाऊ त्याच प्रकारचं मन आपलं तयार होतं, त्याच प्रकारच्या विचाराचे आपल्यावर परिणाम होतात. त्याचप्रमाणे आपण निगेटिव्ह अन्न जर खाल्ले तर आपल्याला निगेटिव्ह विचारांची उपासना आपल्या मनात होते. त्यामुळे देखील घरातील वातावरण चांगले राहत नाही, आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होतात, घरातील माणसं एक विचाराने राहत नाहीत, घरात अन्नधान्य, पैसा कमी पडणे या सर्व गोष्टींचे मूळ ठिकाण म्हणजे हेच असते की बाहेरून आणलेले अन्न. आणि सत्यनारायण पूजेमध्ये हेच जर आपण केले, म्हणजेच धनधान्याची पूजा केली, तर हे सर्व दोष नाहीसे होतात आणि आपल्यातील पॉझिटिव्हिटी वाढून आपल्या घरात नक्कीच बदल घडून येतात. तर पूर्वजांनी देखील आपल्याला ही सत्यनारायण करण्याची पूजेची प्रथा आपल्याला घालून दिलेली आहे. त्यामागे त्यांनी अतिशय बारीक विचार केलेला आहे. पण हीच प्रथा आपण काही जण चालवत नाहीत, पण आता ही प्रथा चालवायला चालू करायला हवी. कारण का, आत्ताच्या जगात तर प्रत्येक लोकांना काही नाही काय प्रॉब्लेम असतात आणि प्रत्येक लोकांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत का पॉझिटिव्ह विचार आहेत हे काय आपण तपासत बसत नाही. त्याचे फळ आपल्याला भोगावे लागते. तर ते भोगावे लागू नये म्हणूनच आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे. सत्यनारायण पूजा करणे म्हणजेच आपण घरातील धनधान्याची पूजा करत असतो. तर अन्नधान्य पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातल्या धान्य व पैशांचा आपण सत्यनारायण पूजेच्या माध्यमातून आपण जर पूजन केले तर त्या पैशाचे व धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात आणि पैसा, धन यात वाढ होते व ते आपल्या घरी टिकून देखील राहतात. आणि पूजेमुळे त्या धनधान्यात, पैशात पवित्रता येऊन घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण राहण्यास सुरुवात होते. सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ता अगोदर व नंतर 24 मिनिटे करायची असते. ऐश्वर्य, धनसंपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मीच्या कृपाप्रसादासाठी आपण दर पौर्णिमेला ही पूजा करावी. तर आता या पूजेसाठी लागणारे साहित्य काय ते आपण पाहूया.
या पूजेसाठी लागणारे साहित्य म्हणजे 2 पाट, 1 चौरंग, चौरंगाभोवती आंब्याची किंवा कर्दळीची डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरं वस्त्र, त्यावर ताम्हणात तांदूळ ठेवून त्यावर बाळकृष्ण ठेवावा, 3 सुपाऱ्या ठेवाव्यात, विड्याच्या पानावर 3 सुपाऱ्या ठेवाव्या. पहिली सुपारी म्हणजे गणपती, दुसरी कुलदेवता आणि तिसरी वरुणाची. या प्रकारे मांडणी करून आपण सर्वांची षोडोपचारी पूजा करायची आणि शिऱ्याचा प्रसाद सव्वा या प्रमाणात करून आपण नैवेद्य दाखवायचा. सव्वा प्रमाण म्हणजे सव्वा वाटी घ्यायचा किंवा सव्वा किलो या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण सत्यनारायणची पोथी वाचायची आहे आणि पोथी वाचून झाल्यावर आपण ज्या घरात काही गोडधोड स्वयंपाक केला असेल तर त्या अन्नाचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि आरती करून प्रसाद वाटायचा आहे. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्तींनीच खावा, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. अगदी नातेवाईकांना देखील हा प्रसाद द्यायचा नाही. हा प्रसाद आपण आपल्या घरातल्या लोकांनीच खायचा आहे. पूजेतील आपण जे काही धान्य वापरले असेल ते धान्य आपल्या घरातल्या धान्यात मिसळायचे आहे. त्यामुळे आपल्या धान्यातील दोष नाहीसे होतात आणि ते धान्य पवित्र होते. कारण जेव्हा धान्य आपण दुकानात आणतो त्यावेळेस अनेकांचे हात धान्याला लागलेले असतात आणि त्यातील दोष दूर नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी आपण दर पौर्णिमेला, संक्रांतीला सत्यनारायण पूजा करावी. या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, पैसा टिकतो, धनधान्य पुरते, घरात आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात नेहमी प्रसन्न वातावरण राहते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.